नेरळ प्रीमियर लीग NPL 2026 नेरळ शहरात क्रिकेटचा भव्य महासोहळा दिनांक 9, 10 आणि 11 जानेवारी 2026. ठिकाण कोतवालवाडी मैदान, नेरळ. नेरळ प्रीमियर लीग 2026 अंतर्गत दमदार संघ, गुणवत्तापूर्ण खेळाडू आणि थरारक सामने यांचा संगम असलेली भव्य क्रिकेट स्पर्धा. आयोजक D3 ग्रुप फाउंडेशन, नेरळ. दिलदोस्ते दुनियादारी, स्थानिक युवक मंडळे आणि क्रिकेट प्रेमी. सहकार्य रोहिदास मोरे, सौ सुनीता रोहिदास मोरे, प्रथमेश रोहिदास मोरे. नेरळ पोलीस ठाणे हद्दीत समाजाला हादरून सोडणारी धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका तरुणाने अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकरणी नेरळ पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत जमीर तांबोळी राहणार दामत या आरोपी तरुणाला अटक केली आहे. नेरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित अल्पवयीन मुलगा हे एकाच गावातील रहिवासी आहेत. आरोपीने दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलाला घोडे शोधण्याच्या बहाण्याने स्वतःच्या दुचाकीवर बसून शेलू परिसरातील जंगल परिसरात नेले. त्या ठिकाणी आरोपीने पीडित मुलाला मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार करत त्याच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडित मुलाने संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर तात्काळ नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी राहुल वरोटे यांनी तात्काळ तपास सुरू करत आरोपी जमीर तांबोळी राहणार दामत याला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक पोस्को अधिनियम 2012 चे कलम 4, 8 व 12 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे या अधिकारी करीत आहेत. अल्पवयीन मुलावर घडलेल्या या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे समाजात अल्पवयीन मुलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.